खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे। तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज महेश सज्ज आहेत। पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले आणि सामन्याला इथे सुरुवात होते। पहिला चेंडू यावेळी मात्र डावकरी हाताच्या फलंदाजाला नौशादच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर स्वीपर कव्हरच्या दिशेला येतोय एक शानदार जलवा चेंडू सीमा पार खणखणीत चौकार। साऱ्या गगनात ललकार शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। थँक्यू। पहिल्या चेंडूवर मात्र चौकार खेचत नौशादनं आपले इरादे स्पष्ट केलेत। एक जबरदस्त स्टार्ट इथे मात्र नौशाद देताना पाहायला मिळतोय। या दरम्यान हा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता। समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आलाय। चेंडू अडवलाय फेकी केली आहे। तो पूर्वी मात्र एक रन घेतली जाते एक धाव घेतली जाते आणि या एका धावेच्या साह्याने धावफलकात जाऊन पोहोचेल 5 धावा धावफलक आहेत। मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संतोष भालेराव सर, स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत गोविंद गुंड सर। एक आदर्श पंचगिरी मात्र या स्पर्धेत केलेली या पंचांनी पाहायला मिळते। मेजर रवी शिंदे यांच्या माध्यमातून मात्र 7S लाईव्ह च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं होतंय आणि तमाम क्रीडा रसिक जे मात्र लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। मैदान मात्र नक्कीच क्रीडा रसिकांनी तुडुंब भरले। आपणा सर्वांचं आयोजक कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल। गोलंदाज तयार महेश। अभिजित करपेसाठी हा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता। चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एज घेतले बॅटची स्लिपच्या दिशेला चेंडू आलाय। डॉट बॉल पाहायला मिळेल। निर्धाव चेंडू धावफलक स्थिर धावफलकावर 5 धावा आहेत। क्रीडा रसिकांची तुडुंब गर्दी आहे। या ठिकाणी मात्र संघाचे पाठीराखे त्यांच्या संघांना चेअरअप करताना पाहायला मिळत आहे। जबरदस्त उत्साहाचं वातावरण या ठिकाणी मात्र पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं मात्र क्रिकेटची दिवाळी वांबोरी नगरीमध्ये साजरी होताना पाहायला मिळते। आज मात्र समारोपाचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे। या दरम्यान हा चेंडू लोअर फुलटॉस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला नो चान्स चेंडू सीमा पार खणखणीत चौकार। साऱ्या गगनात ललकार शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। धावफलक 4 धावांनी आकार घेईल, जाऊन पोहोचेल 9 धावा धावफलकर असतील। काय जबरदस्त खेळाडू आहे अभिजित करपे, त्यानं मात्र नक्कीच प्रभावित केलंय। अतिशय दमदार फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याने केली आहे आणि 2 दिग्गज संघांमध्ये या ठिकाणी मात्र काटेकी टक्कर पाहायला मिळते। गोलंदाज सज्ज महेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत। स्ट्राईकला आपण पाहतोय अभिजित करपे 9 धावा धावफलकावर असतील। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू रील चेंडू अडवेल। हा चेंडू डॉट पाहायला मिळेल। याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। हा शेवटचा या स्पर्धेचा दिवस कुठल्या संघासाठी गोड होणार हे देखील आपल्याला पाहायचे। गोलंदाज महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील। ऑस्टिकच्या बाहेर चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पंचांकडे होतोय। जोरदार अपील आणि इथे या ठिकाणी साई मोटरचे मालक आदरणीय सुनीलजी पावले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुनील शेट्टी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं। त्यांचं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे। या पावले साहेबांना विनंती आहे व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती आपण पाहतोय धावफलकावर 9 धावा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। मित्रांनो असं लढायचं की तुम्ही हरलात तरी चालेल, लढता लढता हरलात तरी चालेल, परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे माझ्या आयुष्यातला हा सर्वात कठीण खेळ होता। असं लढावं की इतिहासानं देखील एक पान आपल्यासाठी राखून ठेवावं। या दुसऱ्या पर्वात कुठला संघ इतिहास निर्माण करणार हे देखील आपल्याला पाहायचंय। एका षटकाची सांगता झालीये आणि 9 धावा बिनबाद मात्र धावफलकावर लागल्यात। दुसऱ्या षटकाला इथं प्रारंभ होईल। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अमोल जाधव। हा चेंडू ऑस्टिकच्या बाहेर होता, ऑस्टिकच्या बाहेर चेंडू आहे आणि हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय। पंच बराच वेळ मात्र विचार केलाय पंचांनी आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळेल। धावफलक मात्र स्थिर असेल, 9 धावा धावफलकर आहेत। अतिशय दर्जेदार सुसज्ज आयोजित केलेली स्पर्धा म्हणून नक्कीच या स्पर्धेचा मात्र गुणगौरव केला जाईल।
या दरम्यान हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळलाय, सुरेख फटका, यावेळी मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमार होतोय आणि या दरम्यान मात्र चेंडूनं गाठले सीमारेषा. वांबोरी प्रीमियर लीगचा दमदार चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. धावफलकोर आपण पाहतोय 13 धावा धावफलकोर आहेत. 1 ते 4 क्रमांकाची बक्षिसं आदरणीय भैयासाहेब यांच्याकडून मात्र ही 4ही बक्षिसं प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान समोरच्या दिशेला मोठा फटका खेळलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमार होतोय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत, चेंडू जिंकतोय, होतोय सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल. 17 धावा धावफलकोर आहेत. 17 बनवले गेले. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर आहे. डावकरी हाताचा फलंदाज नौशाद यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला आहे, स्वीपर कव्हरच्या दिशेला एक बहारदार फटका खेळलाय. नौशादच्या बॅट मधून येतोय एक नेत्रदीपक फटका, चेंडू सीमा पार चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल. 21 धावा धावफलकावर आहेत. 21 बनवल्या गेल्या. 2 दिग्गज संघ, 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर क्रिकेटचा संघर्ष इथे करताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा नौशादची बॅट तळपते. बॅक टू बॅक लगातार दुसरा नहले पे दहला चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. अगदी एखादा भुकेला वाघ भक्ष्यावर ज्या पद्धतीने तुटून पडतो, नौशादची बॅट मात्र चेंडूवर त्या पद्धतीने तुटून पडली आणि लागोपाठ 4 देखणे फटके चौकाराच्या साहाय्याने त्याने खेळलेत आणि धावफलकाला नेऊन ठेवलंय. 25 धावा धावफलकावर बिनबाद. एक भक्कम सुरुवात इथे मात्र होताना पाहायला मिळते. 25 बनवल्या गेल्यात. जबरदस्त संघर्ष क्रिकेटचा या ठिकाणी मात्र मैदानावर सुरू आहे. राहुरी टेनिस क्रिकेटचा थरार तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत. निमित्त आहे वांबोरी प्रीमियर लीग नमो चषक 2024. या दरम्यान हा चेंडू मात्र नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल असेल. हा गेला नो बॉल. लकी मोबाईल गॅलरी वांबोरी प्रोप्रायटर माननीय नासिर कोतवाल सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून नो बॉलची एक रन. थँक्यू. धाडस असं करावं जे जमणार नाही कोणाला आणि पराक्रम असा दाखवावा की शत्रूची ही फौज झुकेल मुजऱ्याला. बघूया गोलंदाज सज्ज असेल. या दरम्यान हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, फ्री हिटची संधी होती. वाईड बॉल. यावेळी मात्र प्रेशर दबाव पाहायला मिळतोय. हा गेला वाईड बॉल. हॉटेल श्री धनराज माई चिंचोरा प्रोप्रायटर संतोष शेठ भाकरे यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. धावफलक 1 ने आकार घेत जाऊन पोहोचेल. 27 धावा. फ्री हिट कंटिन्यू असेल. यावेळी मात्र एज लागली होती, फ्री हिटची संधी होती आणि या ठिकाणी मात्र फ्री हिटच्या संधीवर फलंदाज इथे नक्कीच झेलबाद होऊ शकणार नाहीये. 2 षटकांची समाप्ती इथे संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. तरुणांच्या पाठीमागे उभं राहणारं नेतृत्व, तरुणांना नेहमी सहकार्य करणारं नेतृत्व, तरुणांच्या नक्कीच अडी अडचणी सोडवणारं नेतृत्व म्हणून भैया साहेबांची ओळख आहे. आणि या स्पर्धेसाठी मात्र 1 ते 4 क्रमांकाची बक्षिसं आदरणीय भैया साहेबांच्या हस्ते मात्र नक्कीच या स्पर्धेसाठी दिली गेली आहेत. या दरम्यान आपण पाहतोय निखिल भाऊ कुसमुडे यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. निखिल भाऊंना मी विनंती करेल कृपया आपण मंचावर यायचंय, स्थानापन्न व्हायचंय. आपला सन्मान इथे केला जातोय. आपल्या सन्मानाचा स्वीकार देखील आपण करायचा आहे.
अतिथी देवो भव ही मात्र आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. प्रत्येक अतिथी हा देवासमान असतो आणि या स्पर्धेत देखील हे ब्रीदवाक्य जपलं गेलंय. प्रत्येक अतिथीचा यथोचित सन्मान सत्कार मात्र नक्कीच आयोजकांनी केलाय. आयोजकांना देखील द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच असतील. एक दर्जेदार स्पर्धा मात्र क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली पाहायला मिळते आणि क्रीडा रसिकांनी मात्र उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतोय. प्रेक्षक राजा मोठ्या संख्येनं या फायनलच्या सामन्यासाठी उपस्थित आहे. तमाम प्रेक्षक राजाचं मात्र आमच्या आयोजक कमिटीकडून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. राजू भाऊ पाटील हे देखील उपस्थित झालेत. त्यांना देखील मी विनंती करतो कृपया आपण मंचावर यायचंय. आपला सन्मान होतोय. राजू भाऊ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या आयोजक कमिटीकडून केला जाईल. दरम्यान इथे पहा अभिजित मात्र थांबायला तयार नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला काय बहारदार फटका खेळलाय. चेंडू मात्र सीमारेषे पार जाऊन कोसळतोय. बिग ब्लास्ट सिक्सर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. या दरम्यान या स्पर्धेनिमित्त पावले साहेब देखील उपस्थित होत आहेत. त्यांना देखील मी विनंती करेल कृपया आपण मंचावर यायचे. पावले साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय तो आपण स्वीकारायचा आहे. 33 धावा धावफलक आहेत. हा चेंडू स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन यावेळी मात्र हलक्या हाताने खेळलाय. हा चेंडू जातोय तो अगदी फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू येण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत मात्र चेंडू फील्ड होईल तोपर्यंत घेतल्या जातील त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं आपण पाहतोय आता धावफलक जाऊन पोहोचेल. 35 धावा धावफलकावर बिनबाद 35. एक जबरदस्त अशी सुरुवात इथे मात्र होताना पाहायला मिळते. अर्थात ही 2 वाघांची लढाई, 2 समान ताकदीच्या संघांची लढाई आहे. लढाई रंगतदार होणार यात मात्र कुठलीही शंका नाही. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय सचिन भाऊ मकासरे हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लक फेवर द ब्रेव. भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है. चेंडू सीमा पार. चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. भाऊ पटारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करेल कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. या दरम्यान हा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू होता. यावेळी मात्र फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही. खरं तर अभिजित करपे सारख्या एका दर्जेदार फलंदाजाला असा लॉलीपॉप चेंडू देणं म्हणजे वाघाच्या पिंजऱ्यात शेळी बांधण्यासारखं काम आहे. यावेळी मात्र फटका फसलेला पाहायला मिळतोय. 40 धावा धावफलकर आहेत. 2.4 षटकांचा खेळ इथे संपलेला पाहायला मिळतोय. जबरदस्त रंगतदार सामना यावेळी मात्र क्रीडा रसिकांच्या भेटीला आलाय. दोन्ही संघ मात्र समान ताकदीचे आहेत. पिलेश्वर मशिनरीचे सोमनाथ भाऊ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. सोमनाथ भाऊंना देखील मी विनंती करेल कृपया आपण मंचावर यायचे. आपला सन्मान स्वीकार करायचा. या दरम्यान हा चेंडू मात्र सुरेख चेंडू होता. ब्लॉक होल मारा. इथे मात्र फलंदाजाला पूर्णपणे चेंडू सन्मानपूर्वक खेळावा लागतोय. 1 धाव दरम्यानच्या काळात जी घेतली जाईल आणि या एका धावेच्या साह्यानं आपण आता पाहतोय धावफलक जाऊन पोहोचेल. 41 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. MSCB चे मोहिते साहेब. खरं तर MSCBचं मात्र फार मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. नक्कीच लाईट व्यवस्था मात्र अतिशय दर्जेदार रीतीने त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पुरवण्यात आली आहे. मोहिते साहेबांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. साहेबांना मी विनंती करेल कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान मोहिते साहेबांचं स्वागत या ठिकाणी मात्र अभिनय एक दमदार फटका खेळून काढलाय. आउट ऑफ द पार्क सिक्सर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू. 3 षटकांची सांगता झाली आहे. 47 धावा धावफलकर आहेत. दरम्यान या स्पर्धेनिमित्त ज्यांचं अंगठी सौजन्य आपल्याला लाभलंय युवा उद्योजक इम्रान भाई दारूवाले हे देखील उपस्थित झालेत. इम्रान भाईंना मी विनंती करेल कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आपला सत्कार सन्मान इथे केला जातोय त्याचा स्वीकार आपण करावा. अनेक क्रीडा रसिक मात्र मैदानावर उपस्थित आहेत. खरं तर सर्वांग सुंदर स्पर्धा इथे संपन्न होते आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले क्रीडा रसिक आणि व्यासपीठावर मान्यवरांची असलेली मांदियाळी या स्पर्धेच्या सौंदर्यात मात्र अजून भर घालताना पाहायला मिळते. 47 धावा धावफलकर आहेत. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकात 47 बनवले गेल्यात. बिनबाद 47 बनवल्यात. न्यू स्टार
राहुरी या ठिकाणी मात्र प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. पवन शेठ उंबरवाल, विशाल शेठ काशीद यांच्या मालकीची असणारी ही टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिव मल्हार टीम या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल राजेंद्र गायकवाड दाजी आणि हरीश गायकवाड यांच्या मालकीची असणारी ही टीम आहे. तुमच्या अनमोल सौजन्याने वांबोडी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 झाली धन्य. जेव्हा लाभल्या आपल्या स्पर्धेला ड्रिंक ब्रेक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी ड्रिंक ब्रेक सौजन्य देणारे अन्ना कोल्ड ड्रिंक्स माननीय अनिल कुसमुडे यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. एक घोट घेतला की डोकं कसं तड 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 तड. तर बघूया 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथ्या षटकाकडे आपल्याला या ठिकाणी मात्र नक्कीच चौथ्या षटकाचा प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. सुरेश मोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज असलेले पाहायला मिळतील. 47 धावा धावफलक आहेत. नौशाद मात्र 10 चेंडूंमध्ये 22 धावा त्यानं बनवल्या. स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षणात तिथे चूक होताना पाहायला मिळते आणि त्या चुकीच्या परिणाम स्वरूप मात्र चेंडू जाईल सीमा पार, चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल. 51 धावा धावफलकावर असतील. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर आहे. 51 धावा तब्बल बनवल्या गेल्यात. ज्ञानेश्वर माऊली तोडमल यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कृपया आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. आपला सन्मान या ठिकाणी होतोय, त्याचा स्वीकार आपण करायचा आहे. खरं तर नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय शिव मल्हार टीमने घेतला होता. निर्णय तुम्ही कुठलाही घ्या, तो सार्थ करण्याची क्षमता तुमच्यात मात्र असणं गरजेचं असतं. ते सिद्ध करावं लागतं. या दरम्यान हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता, ड्राईव्ह केलाय. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर येईल, चेंडू अडवेल, तोपर्यंत घेतली जाईल ती 1 धाव. आणि या एका धावेच्या साह्यानं आता आपण पाहतोय धावफलकावर धावा 52 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 इथे मार्गस्थ असलेलं पाहायला मिळते. 52 बनवल्या गेल्यात, बिनबाद 52. एक चांगली तगडी सुरुवात इथे मात्र आपण पाहतोय न्यू स्टार राहुरी टीम करताना पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक आणि दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार, षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. पसीने की स्याही से लिखे पन्ने कोरे नहीं होते, कोशिश करने वालों के सपने कभी अधुरे नहीं होते. इथं मात्र स्वप्न दोन्ही संघांनी पाहिले. दोन्ही संघ प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न ते नसतं तुम्हाला जे झोपेत पडतं, स्वप्न तर ते असतं ज्याने तुमची झोप उडालेली असते. बघूया इथे स्वप्न कुणाचं पूर्ण होणार. आपण धावफलकावर पाहतोय 58 धावा बिनबाद बनवल्या गेल्यात. या दरम्यान हा मात्र आकुट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिलाय डी स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. वांबोरी प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 11 चेंडूत मात्र 33 धावा अभि करपे खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 13 चेंडूत 27 धावा बनवल्यात नौशादनं. दोन्ही फलंदाज अतिशय दर्जेदार फलंदाजी इथे मात्र करताना पाहायला मिळत आहेत. आणि तब्बल 62 धावा धावफलकर आहेत. अभि करपे या खेळाडूनं जर 50 कंप्लीट केली तर मनोज बेलदार यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज होतं. संपलं गेलं. धन्यवाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी. दाजींनी हा जो झेल घेतला, या झेलसाठी या स्पर्धेचे आयोजक
वांबोरी गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे मित्र नासिरभाई कोतवाल यांच्याकडून 101 रुपयांचं प्राइज या झेलसाठी असणारे. पहिला झटका बसला. खरं तर बक्षीस पुकारलं होतं आणि बक्षीस पुकारल्यानंतर मात्र नजर लागणं म्हणतात ना, तसा प्रकार इथे मैदानात झालेला पाहायला मिळाला. 62 धावा धावफलकोर आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय 62 बनवल्या गेल्यात. इथे कमबॅक करणार का शिव मल्हार टीम? क्षमता आहे, क्षमता इथे मात्र सिद्ध करावी लागेल. दोन्ही संघात मी मगाशी देखील सांगितलं अतिशय तुल्यबळ खेळाडू आहेत. हा सामना रंगणार यात मात्र कुठलीही शंका नाही. जबरदस्त क्रिकेटचं घमासान मात्र इथे होताना पाहायला मिळतंय. गेले 6 दिवस मात्र सातत्यानं एक जबरदस्त क्रिकेटचा संघर्ष आपण अनुभवलाय. अंतिम टप्प्यात ही स्पर्धा येऊन ठेपली आहे आणि नक्कीच आयोजकांचे देखील धन्यवाद द्यावे लागतील. त्याचप्रमाणे खेळाडूंचे देखील धन्यवाद मी देईल. उन्हाचा प्रचंड कडाका होता आणि एवढ्या उन्हाच्या प्रचंड कडाक्यात मात्र क्रिकेटवरचं प्रेम तसूभरही कमी न होता अतिशय दर्जेदार खेळ सर्वच टीम्स असतील, सर्व संघांचं देखील अभिनंदन असेल. 62 बनवल्या गेल्यात. 4 षटकांचा खेळ संपला. एका गड्याच्या मोबदल्यात 62 बनवल्यात. 5व्या षटकाला इथे प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. अमोल जाधव गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नौशाद. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय नौशादनं मिड विकेटच्या दिशेला. नो चान्स, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. धावफलक मात्र वेगानं वाढेल, जाऊन पोचेल. 68 धावा धावफलकोर आहेत. 14 चेंडूंचा सामना नौशादनं केलाय. 33 धावा त्याने देखील बनवल्यात. प्रचंड आक्रमक फलंदाजी अभि करपे बरोबर मात्र त्याने केली आणि अभि परतल्यानंतर देखील तो थांबला नाही. आक्रमण हाच बचाव हे धोरण त्यानं स्वीकारलंय आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र एक घणाघाती प्रहार करताना तो पाहायला मिळतोय. 68 एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज असतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमोल. फुलटॉस चेंडू, नो बॉल, नो बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळेल. निलेश शिंदे अतिशय वेगानं चेंडूवर आले. चेंडू अडवलाय परंतु तत्पूर्वी मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. हा गेला नो बॉल. लकी मोबाईल गॅलरी वांबोरी, प्रोप्रायटर माननीय नासिर कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून नो बॉलची एकरान. घाबरला, मला घाबरला. धावफलक मात्र वाढताना पाहायला मिळेल. 2 धावांनी धावफलक आकार घेईल. बाईट्स यावेळी मात्र 1 बाईट्स आणि 1 नो बॉल अशा 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं आपण पाहतोय धावफलकावर 70 धावा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. या दरम्यान हा चेंडू मात्र नो बॉल होता. फ्री हिटची संधी होती. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय 1 धाव घेतली जाईल. या 1 धावेच्या साह्यानं आता धावफलक पुढे जाईल, जाऊन पोचेल. 71 धावा धावफलक आहेत. खरं तर या स्पर्धेचं मात्र कौतुक करावं लागेल. क्रीडा रसिकांनी डोक्यावर घेतलेली स्पर्धा, क्रीडा रसिकांमधली अफाट लोकप्रिय स्पर्धा वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 अंतिम सोहळा. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान नौशाद पुन्हा एकदा काय बहारदार फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकांना भरपूर प्रयत्न केलेत. 1 बाउंड चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. 16 चेंडू नौशाद खेळलाय आणि 16 चेंडूंमध्ये 38 धावा त्यानं बनवल्यात. जबरदस्त आक्रमक फलंदाजी इथे ते करतोय. क्रीडा रसिकांचं मात्र पुरेपूर मनोरंजन त्याच्याकडून होताना पाहायला मिळतंय. आक्रमक फलंदाजीचा बेहतरीन नजराणा यावेळी मात्र मैदानावर साकार करताना तो पाहायला मिळतोय. 75 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र जमिनीलगत फटका आहे. वेग आहे फटक्यात, त्यामुळे मात्र चेंडू लवकर ट्रॅव्हल झाला. ज्या ठिकाणी मात्र 2 धावा होऊ शकल्या असत्या त्या ठिकाणी मात्र 1च धाव त्यामुळे होताना पाहायला मिळेल. आणि या 1 धावेच्या साह्यानं आपण आता पाहतोय 76 धावा यावेळी मात्र धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना न्यू स्टार राहुरी टीम प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळते.
क्षेत्ररक्षण मात्र पुन्हा एकदा सजवलं जातंय, बदललं जातंय. दोन संघांमध्ये कमालीचा संघर्ष इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वावर मला नाव कोरायचंय या इराद्यानं दोन्ही संघ लढताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू यावेळी मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेला खेळलाय. एका धावेसाठी धावफलक एका धावेने आकार घेत आता जाऊन पोहोचेल. 77 धावा धावफलकावर असतील. 77 बनवल्या गेल्यात. मित्रांनो, प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न बक्षिसाचा नाहीये, प्रश्न आहे क्रमांकाचा, प्रश्न आहे प्रतिष्ठेचा, प्रश्न आहे या दुसऱ्या पर्वावर नाव कोरण्याचा आणि त्यासाठी संघर्ष मात्र मैदानावर सुरू असलेला आपण पाहतोय. 77 धावा, 5वं षटक मात्र इथे प्रगतीपथावर आहे. या दरम्यान पुन्हा एकदा नौशाद आणि नौशादच्या माध्यमातून मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. बिग हिट, चेंडू सीमापार, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. उमेश तुपे यांच्याकडून एक प्राइज आलंय. नौशादला जर कुठल्या गोलंदाजानं बाद केलं तर 201 रुपयांचं प्राइज उमेश तुपे यांच्याकडून असणार आहे. खरं तर एक महत्वपूर्ण विकेट आहे. अतिशय जबरदस्त खेळी तो खेळतोय. 18 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 18 चेंडूंमध्ये 45 धावा त्यानं बनवल्यात. अर्धशतकाच्या तो उंबरठ्यावर आहे. एक जबरदस्त फलंदाजी नौशादची मात्र होताना पाहायला मिळते. बडे मॅच का बडा खिलाडी तो बनतोय. सोशल 11 टीमचे संघमालक ऋषिकेश दादा सुपारे या ठिकाणी उपस्थित आहेत. ऋषी भाऊंना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. कॅमेरा हलू नका रे प्लीज. खालचे जे काही प्रेक्षक त्या तिथं बसलेले आहेत ना, त्यांना विनंती आहे ते कॅमेऱ्याचं स्टँड हलू नका. कॅमेरा खूप हलतोय, सहकार्य करा. ऋषी भाऊंना विनंती आहे, व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. या दरम्यान हा चेंडू खेळून काढलाय गाव कॉर्नरच्या दिशेला. एका धावेसाठी धावफलक एका धावेने आकार घेत आता जाऊन पोहोचेल. 84 धावा धावफलकर आहेत. शेवटच्या षटकाला इथे प्रारंभ केला गेलाय. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आदेश मस्के गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. नौशाद मात्र 45 धावांवर खेळतोय. 18 चेंडू तो खेळलाय. अजून देखील या पहिल्या इनिंग मध्ये 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्धशतक पूर्ण करणार का नौशाद, हा देखील एक चर्चेचा विषय आहे. क्रीडा रसिकांमध्ये नक्कीच चर्चा रंगताना आपण पाहतोय. बरेचसे क्रीडा रसिक मात्र या फलंदाजीने सुखावलेत आणि याच बरोबर नौशादच्या बॅट मधून हा चेंडू जातोय सीमा पार. जबरदस्त इनिंग, पूर्ण 50 धावा या खेळाडूने केलेल्या पाहायला मिळत आहेत. बॅटवर केली आहे आणि जोरदार टाळ्या या इनिंग साठी व्हायला हरकत नाही. क्रीडा रसिको, जबरदस्त इनिंग नौशादच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. छावा, मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू. संतोष भाऊ भाकरे हे देखील या स्पर्धेनिमित्त उपस्थित आहेत. संतोष भाऊंना मी विनंती करेल, कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपला सन्मान इथे होतो आहे, तरी आपण मंचावर उपस्थित राहून आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. 51 धावा बनवल्या गेल्यात. नौशादकडून 90 धावा धावफलकावर बनवल्या जातील आणि या दरम्यान बॅक टू बॅक लगातार दुसरा काय खेळतोय इथे नौशाद. नौशादनं मात्र हे वातावरण नक्की तापवण्याचं काम केलंय. चेंडू सीमा पार, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू. धावफलक आपण पाहतोय 96 धावा धावफलकर आहेत. मैदान तावून सुलाखून गेलंय, क्रीडांगण तावून सुलाखून गेलंय. क्रीडांगण नव्हे ते तर केव्हाच रणांगण बनून गेले. जबरदस्त क्रिकेटचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. शेवटचा षटक या ठिकाणी मात्र मार्गस्थ असताना नौशाद घणाघाती प्रहार इथे करतोय आणि खऱ्या अर्थानं चौकार षटकारांची बरसात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 96 धावा, षटक क्रमांक 6 अंतिम षटक इथे प्रगतीपथावर असेल. इथे इनसाइड एज आणि एक वादळ इथे शांत केलं जातंय. नौशाद इथे त्रिफळा बांधून माघारी परततील.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी. शहाण्णव धावा आपण पाहतोय धावफलकावर बनवल्या गेल्यात. नौशाद नावाचं वादळ शांत केलंय, परंतु हे वादळ जोपर्यंत मैदानावर घोंगावत होतं प्रचंड नुकसान करून मात्र हे वादळ माघारी परतलंय. धावफलकावर आपण पाहतोय 96 धावा धावफलकावर लागल्यात. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय फलंदाज मुसाद स्ट्राईकच्या दिशेला. हा चेंडू फुलटॉस होता, मोठा फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक Thank फक्त you. दर्शक बनेल. चेंडू सीमा पार. थँक्यू. षटकार. या ठिकाणी युवा नेते आदरणीय रविभाऊ पठारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे. त्यांचा बाद्रा प्रतिष्ठान आज संघ सुद्धा होता. रवी पठारे साहेबांचं देखील परत एकदा मनापासून हार्दिक सरचे स्वागत. 12 टीमचे जे काही संघ मालक आहेत ना, त्यांना एक विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तिसऱ्या पंचांची मदत इथे मात्र घेतली जाते. तिसऱ्या पंचांचा वापर. चेंडू सीमा पार. षटकार. या षटकाराच्या Thank you, thank you. साहाय्यानं या ठिकाणी राजू पाटील मामा यांच्या शुभ हस्ते रवी पठारे यांचा आपण या ठिकाणी युवा नेते रवी पठारे यांचा सन्मान करतोय. या मामांच्या शुभ हस्ते तो सन्मान होईल रवी भाऊंचा. 102 धावा धावफलकर आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक असताना विशाल काय धावफलकावर धावसंख्या रचली गेली. 102 धावा धावफलकावर असतील. गोलंदाज सज्ज आहेत. या दरम्यान हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. या दरम्यान तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. डीजे ऑपरेटर सचिन भाऊ कानडे यांचं या ठिकाणी मात्र स्वागत केलं जातंय. आणि सचिन भाऊ कानडेंना मी विनंती करेल, आपला सन्मान या ठिकाणी होतोय, कृपया आपण मंचावर यायचंय आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे सोमनाथ भाऊ गडाख यांचा देखील सन्मान आपण करतोय. त्यांना देखील विनंती असेल, कृपया आपण मंचावर यायचे. तर निर्धारित या ठिकाणी मात्र 102 धावा झालेल्या. आतापर्यंत मात्र 102 झाल्यात. पंचांकडे या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांची मदत या चेंडूवर नक्कीच घेतली गेली आहे. आणि फलंदाज बाद असेल. एक धाव नॉट आउट. फलंदाज नॉट आउट आहे. 1 धाव आणि या एका धावेच्या साह्यानं बाईची 1 धाव आहे. आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय धावफलकावर धावा 103 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात न्यू स्टार राहुरी टीमनं बनवल्यात. आणि विजयासाठी राजेंद्र गायकवाड दाजी आणि हरीश गायकवाड यांच्या शिव मल्हार टीमला 104 धावा 6 षटकात आवश्यक असणार आहेत. वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 च्या निमित्ताने उपस्थित सर्व संघ, खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचे दोस्ती केटर्स वांबोरी प्रोप्रायटर सचिन कानडे. संपर्क क्रमांक 7741 017392 यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. हॅलो हॅलो, आवाज वाढवा, थोडा आवाज वाढवा. हॅलो, बस बस. पलीकडचे डीजे वाले यांचंही मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे.
थँक्यू डीजे वाले बाबू थँक्यू. या ठिकाणी कॅमेरामन संकेत भाऊ गोरे, संकेत शेट यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत, ज्यांची आपल्याला फोटोग्राफी या ठिकाणी विनामूल्य भेटलेली आहे. या ना संकेत शेट, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. उदयसिंह सुभाषरावजी पाटील साहेब भैया साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो 41,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज 31,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी जे काही लाभले गेले. त्याचबरोबर या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रथम क्रमांक विजेत्या संघ मालकांसाठी सतीश भाऊ ढवळे आणि संदीप भाऊ गवते व्यापारी यांच्या वतीने आपल्याला एक HP डेलक्स बाईक आहे. त्यानंतर आपण पाहतोय श्रीराम सेवा मंडळ वांबोरी यांच्या वतीने आणि त्याचबरोबर अरविंद शेठ घोडके सराफ आणि इम्रान भाई दारूवाला यांच्या वतीने दुसऱ्या क्रमांकाच्या संघ मालकांसाठी एक सोन्याची अंगठी आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या संघ मालकांसाठी आपण पाहतोय अमोल ज्ञानदेव गडाख इन्फिनिटी नेटवर्क सोल्युशन यांच्या वतीने एक रेफ्रिजरेटर आहे. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकावरती येणाऱ्या संघ मालकांसाठी डीजे वाल्यांना सांगा जरा कोणतरी थांबायला. शब्बीर भाई, मल्हार टीमचे कोच हारुणभाई दारूवाला हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. एका इनिंगचा खेळ संपलाय. धावफलकावर आपण पाहतोय 103 धावा बनवल्या गेल्यात आणि विजयासाठी शिव मल्हार टीमला 104 धावांची आवश्यकता असेल. आणि या दुसऱ्या इनिंगसाठी पुनश्च एकदा मी मायक्रोफोनवर आमंत्रित करेल ज्यांचं बहारदार समालोचन आपण गेल्या वर्षी देखील इथे ऐकलं होतं. आमचे समालोचक मित्र नवनाथजी साबळे सर यांना विनंती आहे, कृपया आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यावा. डीजे वाले सायना डिजिटल साऊंड थांबवा, थोडस थांबवा. SK फिटनेसचे तौसिफ भाई दारूवाला हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. कृपया तौसिफ भाईंना विनंती आहे, कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपला सन्मान केला जातोय त्याचा स्वीकार आपण करा. आदरणीय प्रितेश शेठ गांधी यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपलंही मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. या ठिकाणी राहुरीवरून खास करून आपण पाहत आहोत साजनजी कांबळे आणि त्याचबरोबर माळवदे सर सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आमचे परम मित्र तुषार भाऊ गायकवाड हे देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. 104 धावेंचं एक मोठं आव्हान म्हणता येणार नाही. या मैदानावरती धावा जवळजवळ चेत झालेले आहेत एकदा आणि त्यामुळे पायचे हे बॅटल आता कशा रीतीने होईल. सामन्याला आपण पाहतोय सुरुवात. पहिला बॉल शुभम पटवाला आणि पहिला चेंडू लोअर फुल टच दे घुमा के पहिल्याच बॉल वरती पाहायचं आपल्याला. बिग ॲट फायर षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहत आहोत अजयच्या अर्धशतकीय खेळीसाठी आदरणीय प्रसाद भाऊ लोंढे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. जबरदस्त सामना. पहिलीच इनिंग आपण पाहिलेली आहे. नौशाद शेख नावाचं बादळ मैदानाच्या चौफेर जे काय आपण पाहतोय गोंगवलेलं आहे आणि एक अर्धशतक खेळ सामना इथे जे आपण पाहत आहोत सुरू आहे. आणि दुसऱ्या डावामध्ये अजय चोथे या खेळाडूवरती आता जबाबदारी आहे. अजयनं जर नॉट आउट सामना जिंकून दिला तर सामाजिक कार्यकर्ते आणि या स्पर्धेचे संयोजक आयोजक नासिरभाई कोतवाल यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज अजय चोथेला दिलं जाईल. अजय चोथे या खेळाडूने जर सामना नॉट आउट जिंकून दिला संघाचे संघ मालक राजेंद्र गायकवाड दाजी यांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयाचं प्राइज अजय चोथेला दिलं जाईल. अजून यापेक्षा काय पाहिजे. पारितोषिकांची खैरात आहे. आज मात्र धुमाकूळ या मैदानावरती होणार आहे.
पादरा प्रतिष्ठानच्या वतीने देखील अजयनं जर इथं अर्धशतक कंप्लीट केलं 500 रुपयाचं प्राइज आहे. आतिफभाई शेख यांच्या वतीने देखील 100 रुपयाचं प्राइज अजयनं जर इथे 50 कंप्लीट केली तर. अरुणभाई दारूवाला यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. अजयनं जर इथे 50 कंप्लीट केली तर. षटकार आलेला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 6 धाव्यांना खातं खोललेलं आहे. म्हणजे जवळजवळ अजय चौथे या खेळाडूवरती 20 ते 25 हजार रुपयाचं प्राइज आलेले. लहान लहान मुलांना विनंती आहे, चला बाहेर, छोटू बाहेर जाऊ. 6 धावा धाव फलकावरती आपण पाहत आहोत. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रंगलेली आहे. याच बरोबर येथे पाहिजे आपल्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. या ठिकाणी अजय चौथेसाठी अजून एक पारितोषिक येते. खरं तर ज्यांचं खरं तर हे स्वप्न होतं की क्रिकेटची स्पर्धा व्हावी, हॉटेल नवीन आणि श्रीहरी हॉटेलचे मालक ज्यांनी आपल्याला या ट्रॉफी दिल्यात, बंटी शेठ कुसमुडे साहेबांच्या वतीने देखील अजयनं जर सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाचं प्राइज आहे. जबरदस्त 2 चेंडू मध्ये 10 आल्यात. याच बरोबर हा सुद्धा चेंडू इथे पाहिजे आपल्याला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. ओ डीजे वाले त्यांना कोणतरी जाऊन सांगा ना, त्यांना काय माहिती कसं काय करायचं ते. अजय चौथेने जर अर्धशतक मारलं तर गणेश साखरे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. चौकार षटकार गेला ना तरच सॉन्ग प्ले करा, नाहीतर वाद होईल बरं का. एसटी मोबाईल यांच्या वतीने देखील अजयसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. हे पारितोषिक अजयसाठी नाही, हे दाजींसाठी पारितोषिक असणार आहे. गावची टीम आहे, गावच्या टीमचा खरं तर इथे आता इज्जतचा सवाल आहे. पाहायचं आपल्याला या सर्व प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत नक्कीच पवन शेठ उंबरवाल आणि विशाल शेठ कासिद यांचं देखील अभिनंदन आहे की सर्वप्रथम एका चांगल्या टुर्नामेंट मध्ये त्यांचा संघ मेगा फायनल खेळतोय. 3 इथे नक्कीच आपण पाहत आहोत. राजेंद्र गायकवाड दाजी यांचा संघ शिवमल्हार 11 हा संघ जिंकला. तर आदरणीय दीपक शेठ आवारे आणि त्याचबरोबर पांडुरंग ताते शेळके यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक राहील. लागोपाठचे 4 षटकार जर मारले, अनवर जागीरदार यांच्या वतीने तब्बल 501 रुपयाचं प्राइज आहे. बरीचशी पारितोषिक आलेली आहेत. जायचंय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 शुभम बटवालच्या आतमध्ये बॉल आहे. अखिल शेख. ओ हा चेंडू इथे गती परिवर्तन बॉल. काय चेंडू टाकलाय शुभम बटवाल या खेळाडूला आपण पाहत आहोत. पहिलं षटक याच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. याच मैदानावरती पहिली विकेट घेणारा, हॅट्रिक करणारा विकेटचा हा खेळाडू आहे. जबरदस्त डाव पहिल्या इनिंग मध्ये 9 षटचा खेळ आपण पाहिलेला आहे. परंतु इथे शिव मल्हार 11 कडून कोण जबाबदारी घेणार. ओ याही वेळेस पाहायचं आपल्याला क्षेत्र खाली आहे. अभिजित धावतोय आणि याच बरोबर ओ थांबा डीजे वाले थांबा. अरे तुम्ही सांगा जाऊन, वाद होतील बर का. बॉल बाहेर वगैरे जाऊन दे आणि मग प्ले सावकाश करा ना, काही गडबड नाही आपल्याला. अजय चौथेसाठी प्राइज आहे. ज्यांचं हे खरं तर आपल्याला मैदान आहे. गोसावी बंधूंच्या वतीने देखील अजयनं हा सामना जिंकला तर 500 रुपयाचं प्राइज आहे. 2100 रुपयाचं प्राइज आहे. याच बरोबर हा चेंडू पाहायचा आपल्याला.
फाईन लेगच्या दिशेला जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 धावा. भिडूदे साऱ्या गगनात ललकार शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 17 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. प्रितेश शेठ गांधी यांचा आपण सन्मान करतोय. याच बरोबर इथे पाहायचं आपल्याला बिगिट केलाय. हा सुद्धा चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी अगदी बाहेर. पंचांचा इशारा आलाय. हा सुद्धा चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. चौकार षटकार माझं म्हणून झाल्यानंतर वाजवा. आधीच घाई करू नका, थांबा जरा. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23. या धावसंख्येवरती जे की आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी इथे आपण पाहतोय तयार. आई चेंडू पाहायचा आपल्याला गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल आणि याच बरोबर वा काय क्षेत्ररक्षण जे काय आपण पाहतोय केलं जाते. अभि करपे या खेळाडूंना खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. चित्त्याच्या चपळीनं हा खेळाडू आज मात्र आपली चपळाई दाखवतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. स्कोअर बरोबर चाललेला आहे. प्रेक्षकांनी आपापल्या जागा फिक्स करून धरा. पहिल्या डावामध्ये तुम्हाला नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळाला आहे, परंतु दुसऱ्या डावामध्ये शिव मल्हार 11 याही टीमचा तुम्हाला चांगला संघर्ष पाहायला मिळणार आहे. 27 चेंडू आणि विजयासाठी 79 धावेंची गरज. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला हार मानायला विसरू नको. जिंकायचंय तुला फक्त अजय. मार्ग तुला सापडत जाईल. याच बरोबर हा चेंडू पाहायचा आपल्याला सीमारेषेच्या अगदी बाहेर लॉंग ऑनला चौकार 4 धावा. साऱ्या गगनात ललकार शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. स्कोअर कार्ड वरती आपण पाहतोय संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. काय खेळ आतमध्ये सुरू आहे. मानो बॅटेला मात्र धार काढून आतमध्ये पोहोचलाय अजय चोथे. 7 चेंडू मध्ये 27 या धावसंख्येवरती तो आहे. विजयासाठी 26 बॉल 75 धावेंची गरज. जबरदस्त काम आतमध्ये जे काय आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरचे नक्कीच जे काय आपण पाहतोय 4 चेंडू झालेले आहेत. ऋषी बाचकर गोलंदाजीसाठी मात्र त्याला दुसऱ्या ओव्हर मध्ये जे आपण पाहतोय आमंत्रित केलंय. 16 धावा आतापर्यंत ऋषीनं 4 चेंडू मध्ये जे आपण पाहतोय खर्च केलेले आहेत. प्रेक्षकांचं मात्र उदयसिंह पाटील मित्र मंडळ आणि त्याचबरोबर व्हीसीसी वामोरी टीमच्या वतीने मनापासून आभार आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. ओ हा चेंडू इथे पाहायचे आपल्याला अतिशय अप्रतिम. अपील तर जे आपण पाहतोय झालेली आहे, पण बॉल आणि बॅटचा संपर्क तिथे जो आपल्याला पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल चेंडू डॉट गेला. बऱ्याच वेळा नंतर एक डॉट चेंडू आलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे. 25 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 75 धावा अजून देखील जे आपण पाहतोय बनवायच्यात. 7S या वाहिनीचं जे काही आपण पाहतोय करू. दीपक दादा कसरे असतील, त्याचबरोबर सौरभ असेल, बाबू असेल, गौरव नेक या मित्राचं देखील कौतुक आहे. चांगलं शोभनीय असं काम इथे जे आपण पाहतोय केलेलं आहे. फाटक्यामध्ये याही देखील जोश आहे. याच बरोबर हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. वा साऱ्या गगनात ललकार शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. प्रत्येक षटकारासाठी राहुल शेठ भांबळ यांच्या वतीने देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचे 24 बॉल आणि विजयासाठी 71 धावेंची गरज. शेवटचे 24 बॉल 71. डीजे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी. थँक्यू. ओहो ऑनलाईन या माध्यमातून 7S या चॅनेलला जे काही प्रेक्षक आपल्या स्पर्धेशी जोडले गेलेत
त्या ऑनलाईन मॅच पाहणाऱ्या देखील सर्व प्रेक्षकांचं उदयसिंह मित्रमंडळ आणि त्याचबरोबर विश्वसी वांबोरीच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी भाऊजी कल्लापुरे हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सर्व मैदानाच्या दिशेला तुम्ही पहा, प्रेक्षकांची मात्र जी काही आपण पाहतोय तुडुंब गर्दी इथे जी काही आपल्याला पाहायला मिळते. या सर्व विसीसी वांबोरीच्या टीम वरती असणारं खरं तर या प्रेक्षकांचं प्रेम आहे. परत एकदा सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आहे. शेवटचा महाअंतिम दिवस, मेगा फायनल, ग्रँड फिनाले, वांबोरी गावचा बिग फेस्टिवल आपण या ठिकाणी उत्सव साजरा करत आहोत. शेवटचे 24 बॉल विजयासाठी 71 धाव्यांची गरज. प्रत्येक षटकारासाठी राहुल शेठ भांबळ यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पाहायचं आपल्याला शेवटचे 24 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतो 71 धाव्यांची गरज आहे. शुभम बट्टवाल षटक क्रमांक 3 करण्यासाठी तयार आहे. जबरदस्त मॅच. अजय चौधरी एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहोत वाईड बॉल. इथं जो आपल्याला पाहायला मिळतोय वाईड बॉल. या ठिकाणी आपण पाहत आहोत खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 4ही क्रमांकाची पारितोषिक आहेत, ज्यांच्या माध्यमातून मात्र मार्गदर्शनाखाली ही क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. सन्माननीय उदयसिंह पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. भैया साहेब यांचं परत एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्यांचं स्वागत इथे पाहायचं आपल्याला. या भव्य दिव्य सावकाराने केलं गेलंय 4 रन सावकार. सुपर्ब. उदयसिंह भैया साहेब नंबर 1 नंबर 1 नंबर 1. थँक्यू. 38 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 रन स्कोर कार्ड वरती शेवटचे 23 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 66 धाव्यांची गरज. याच बरोबर समोरच्या बाजूला चढवलेला छत्रपतींचा छावा. या मिळतील तब्बल 4 धावा चौकार. नंबर 1 नंबर 1 नंबर 1. काळ्या स्क्रीनच्या समोर आता इथून पुढे कोणी येऊ नका. जे लहान लहान मुलं असतील त्यांना विनंती आहे, ब्लॅक स्क्रीनच्या समोर येऊ नका. शेवटचे जे काय आपण पाहतोय 22 बॉल आणि 62 धाव्यांची गरज आहे. या दोनही फलंदाजांनी खरं तर तळ ठोकलेला आहे, विकेट वरती थैमान घातलेला आहे. याच बरोबर पाहायचं आपल्याला परत एकदा खिलाडी के मस्तक पे दस्तक और ये 6 रन. वाह भाई वाह. षटकार. सरणी कायम गावची विकास बोलणी. कुणीही आलं कुणी थँक्यू थँक्यू थँक्यू. एक जबरदस्त सॉन्ग खरं तर भैया साहेबांचा पण सर्व जीवन गौरव या ठिकाणी ऐकत आहोत. गोरगरिबांना केव्हाही तुम्ही अहोरात्र कधीही जा, गोरगरिबांना मदत करणारं खरं तर हे नेतृत्व आहे. भैया साहेबांचं देखील मनापासून आभार आहे. सर्वांना साथीला आणि सोबतीला घेऊन चालणारं खरं तर हे नेतृत्व आहे उदयसिंह पाटील साहेब. पाहायचं इथे आपल्याला चेक केलं जात आहेत. नक्कीच आपण पाहत आहोत त्या ठिकाणी शानिशा होत आहे. संघाची नक्कीच आपण पाहतोय धाव संख्या जी की आपल्याला पाहिजे आहे. डिसिजन या बॉलचा अजून पेंडिंग आहे, आपल्याला पाहिजे. पंच शानिशा करतायत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 संघ मालकांसाठी आपण पाहत आहोत. सतीश भाऊ ढवळे आणि संदीप भाऊ गवते यांच्या वतीने एक आकर्षक 2 व्हीलर बाईक आहे. त्याचबरोबर आपण पाहत आहोत दुसऱ्या क्रमांकासाठी 41,000 रुपये पारितोषिक आहे आणि नक्कीच ते देखील आपल्याला उदयसिंह पाटील साहेबांनी दिलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या संघ मालकांसाठी आपण पाहत आहोत घोडके सराफ, अरविंद शेठ घोडके, इम्रान भाई दारूवाला आणि त्याचबरोबर श्रीराम सेवा मंडळ वांबोरी यांच्या वतीने एक सोन्याची अंगठी आहे.
तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये. संघ मालकांसाठी अमोल शेठ ज्ञानदेव गाडाक इन्फिनिटी नेटवर्क सोल्युशन यांच्या वतीने एक फ्रीज आहे. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाच्या संघ मालकांसाठी 21,000 LED टीव्ही अण्णा काळे मेजर आणि अभय काका बेबे यांच्या वतीने आहे. प्रत्येक मॅच साठी आपण मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिलेला आहे. पांडुरंग ताते शिळके आणि राजेंद्र भाऊ आरोडे यांच्या वतीने आपल्याला ते मॅन ऑफ द मॅचचं जे काही सौजन्य लाभलं. आज मॅन ऑफ द सिरीज होणाऱ्या खेळाडूसाठी सागर शेठ संघपाळ आणि तुषार भाऊ दाते यांच्या वतीने एक आकर्षक रेसिंग सायकल आहे. फायनलच्या मॅच साठी सप्तरंग मित्र मंडळ टीमच्या वतीने आपण पाहतोय फायनलच्या मॅन ऑफ द मॅच होणाऱ्या खेळाडूला एक स्मार्ट वॉच देखील आपण देणार आहोत. बेस्ट बॉलर साठी सचिन शेठ प्रभाकर माकासरे आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी मयूर स्पोर्ट मयूर आंबोरे यांच्या वतीने आकर्षक बॅट आहे. वाईड बॉल मॅच अजून मित्रांनो संपलेली नाही. शेवटचे 20 बॉल आणि विजयासाठी 55 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सर्व पारितोषिक दात्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आभार मानावे लागतील. आभार आपण व्यक्त करत आहोत आणि हा सुद्धा चेंडू इथे आपण पाहत आहोत. अजय चौथे या खेळाडूने जर सामना जिंकून दिला तर मातोश्री प्रतिष्ठान हरिभाऊ यांच्या वतीने देखील 2100 रुपयाचं प्राइज आहे. बरीचशी पारितोषिक अजय चौथे या खेळाडूवरती जे आपण पाहतोय लागलेली आहेत. राहुल शेठ भांबळ यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं प्राइज अजयनं जर सामना जिंकून दिला तर आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आपण पाहत आहोत नक्कीच जे काही आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला या स्पर्धेसाठी नक्कीच जे काही आपण पाहतोय अन्नदाते देखील लाभले गेले. कैलासवासी बाबाजी नाथा आवारे मेजर यांच्या स्मरणार्थ दीपक शेठ बाबाजी आवारे यांच्या वतीने जे काही अन्नदान सौजन्य झाले. त्यानंतर ट्रॉफी सौजन्य या समालोचन कक्षेच्या समोर ज्या ट्रॉफीज आहेत म्हणजे जवळजवळ 1-1 लाख रुपये 2-2 लाख रुपयाच्या स्पर्धेला एवढ्या ट्रॉफ्या असतात. कैलासवासी सुदाम नाना शेट्टीबा कुसमडे यांच्या स्मरणार्थ बंटी भाऊ कुसमडे यांच्या वतीने आपल्याला या आकर्षक ट्रॉफीज आहेत. सर्व पारितोषिक दाते मंडळींचं देखील मनापासून हार्दिक आपण सहर्ष स्वागत करूया. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सर्व जे काय बॉल सौजन्य लाभले बाळासाहेब पठारे सर यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. हे ग्राउंड सौजन्य कैलासाची बापू गोसावी किशोर भाऊ गोसावी बाळासाहेब गोसावी आणि प्रकाश शेठ गोसावी यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. पाठीमागच्या ही वाईट बॉल वर्षी ही विकेट शॉर्ट होती परंतु या वर्षी ही विकेट नक्कीच मोठी केली. मच्छिंद्र जगदाळे आणि राहुल जवरे यांच्या वतीने हे नक्कीच आपल्याला विकेटचं सौजन्य आहे. त्यांचंही मनापासून आभार आहे. अजय चौथेच्या 50 साठी दोस्ती क्रिकेट क्लब उमरे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. ओ इथे गोलंदाज भरकटलाय. वाईट बॉल आणखीन एक वाईट. आतापर्यंत 4 वाईट टाकलेत शुभम बटवालने या ओव्हर मध्ये. 4 वाईट पडलेत. 1 षटकार गेलाय 2 चौकार गेल्यात. या ओव्हर मध्ये 18 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 20 बॉल विजयासाठी 53 धाव्यांची गरज. याच बरोबर हा चेंडू इथे आपण पाहतोय मीडियम पेस होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत घेतली जाईल फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेनं संघाची धाव संख्या आपण पाहत आहोत. यानंतर पाणी रेडी ठेवा. 1 बॉल राहिलेला आहे तिसऱ्या ओव्हरचा. पाणी घेऊन जाणारे खेळाडू रेडी राहा. 52 रन स्कोर कार्ड वरती जे काही आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 रन आतापर्यंत 9 चेंडू शुभमला या ओव्हर मध्ये करावे लागलेत आणि अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचे 19 बॉल विजयासाठी शुभ मल्हार 11 टीमला 52 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. 103 धावा बनवल्या होत्या त्यामधल्या इथे आपण पाहतोय 52 बनवले गेल्यात. हाणामारी मात्र करावी लागेल. गिअर चेंज करावे लागेल अजय चौथेला. वैयक्तिक 31 या धाव संख्येवरती खेळतोय. जबरदस्त महामुकाबला वांबोरी प्रीमियर लीग नमो चषक मैदानाच्या आतमध्ये जे काही आपल्याला आज संपन्न होताना पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची मात्र तुडुंब गर्दी आहे. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की प्रेक्षक मित्रांनो खूप महत्वाचे असतात. प्रत्येक चौकाराला पारितोषिक आहे. जाधव तानाजी यांच्या वतीने जे काही आपण पाहतोय 100 रुपयाचं प्राइज आहे. अजय चौथे पाहायचं आपल्याला. ओके 19 बॉल 52 धावा. याच बरोबर इथे पाहायचं आपल्याला.
जबरदस्त झेल झालाय आणि इथे पाहिजे आपल्याला अजय चोथेचा खेळ संपलाय. विकेट नंबर फर्स्ट, फलंदाज बाद. काय सांगू त्यांची विचारसरणी कायम गावची विकास बोलली. कुणीही आलं कुणी बी गेलं हक्कानं सारं समजून घेतलं. इथं लगेच भेटतंय सोल्युशन, लगेच भेटतंय सोल्युशन. उदयसिंह भैया साहेब नंबर वन, नंबर वन, नंबर वन. उदयसिंह भैया साहेब नंबर वन, नंबर वन, नंबर वन. थँक्यू. 31 धावा बनवत अजय चोथे आपण पाहतोय बाद आहेत. एक चांगला खेळाडू इथे मात्र बाद करण्यामध्ये न्यू स्टार हा संघ जे काय आपण पाहतोय यशस्वी झालेला आहे. शेवटचे 18 चेंडू, मॅच अजून देखील शिल्लक आहे. 52 धावा. चला वेळ झालेला आहे. खेळाडूंना एक सूचना आहे, फायनलची मॅच. चला पाणी थांबवा, सहकार्य करा. चला 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 52 धाव्यांची जी काय आपण पाहतोय गरज आहे. अठरा चेंडू 52 धाबा. सामन्याचं समीकरण जे काही आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतंय. मान्यवरांची मात्र मांदी आळी आपण पाहत आहोत व्यासपीठावरती, जे काही आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच थोडासा संघ अडचणीमध्ये आहे. नवीन फलंदाज दीपक साळवे, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे काही आपण पाहत आहोत पोहोचलेले आहेत. गोलंदाजी जे आपण पाहत आहोत परत एकदा जे काही आपल्याला तयार होताना पाहायला मिळतात. सामना क्रमांक आजच्या दिवसातील शेवटचा ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रंगलेली आहे. तालुक्यातील खेळाडूंना परत एकदा सूचना आहे. इथे 18 ते 24 मार्च रोजी राहुरी या ठिकाणी आंबेडकर चषक आहे. ज्या खेळाडूंना त्या स्पर्धेचे फॉर्म भरायचे आहेत त्या खेळाडूंनी भूषण साळवे, साई साळवे या मित्रांशी संपर्क करा आणि ते फॉर्म ताबडतोब भरून घ्या. गोलंदाजी ते आपण पाहत आहोत. गोलंदाजीसाठी तयार नौशाद शेख. याच बरोबर हा चेंडू आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड केलाय. ड्रायव्हिंग लेथ वरती बॉल असेल, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत महेश घोरपडे आणि तोपर्यंत नक्कीच आपण पाहणार आहोत एका धावेवरती. इथे जे आपण पाहतोय समाधान मानावं लागतंय. 17 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 51 धावेंची गरज आहे. कोण होणार मॅन ऑफ द सिरीज, कोण होणार उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, इथे सर्वांना नक्कीच आपण पाहतोय आस लागलेली आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इथे आज आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त वास्तुशिल्प या टीमला नक्कीच आपण पाहतोय चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. तिसऱ्या क्रमांकावरती दयावान 11 या संघाला समाधान मानावं लागलं. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती कोण यासाठी चालू असलेली मॅच. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के चौकार 4 रन. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धाव फलकावरती आपण पाहतोय 57 धावा स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळतात. दीपक आतमध्ये आल्याबरोबर एक चौकार खेळतोय. शेवटच्या 16 बॉल मध्ये अजून देखील 47 बनवायच्यात. खरं तर जय हिंद 11, बजरंग 11, श्रीराम 11, येवले फायटर्स, वास्तुशिल्प असोसिएट, विश्वकर्मा 11, सोशल 11, जानता राजा नॉट 7, भद्रा प्रतिष्ठान, दयावान 11 या नक्कीच 12 टीमने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सहभाग घेतला होता. 8 संघांना ही स्पर्धा सोडावी लागली आणि अखेर हे 4 संघ वास्तुशिल्प असोसिएट, दयावान 11, त्यानंतर चालू असलेले मॅचचे हे 2 संघ न्यू स्टार राहुरी आणि शिव मल्हार. याच बरोबर हा चेंडू परत एकदा बिग हिट केलाय आणि हा चेंडू शुभम बटवाल तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करेल. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं आपल्याला पाहायला मिळाला नाही. 1 धाव, एका धावेनं संघाची धावसंख्या 58 धावा. शेवटचे 15 चेंडू विजयासाठी 46 धावेंची गरज. लक्ष्य मात्र आपण पाहत आहोत साध्य करावं लागेल. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते.
वेळ आणि वाट पाहणाऱ्यांना फक्त तेवढंच मिळतं जितकं प्रयत्न करणारे सोडून देतात. त्यामुळे इथे आता वाट पाहायची नाही तर प्रयत्न करायचे, लढायचे. 15 बॉल विजयासाठी 46 धाब्यांची गरज. याच बरोबर हा चेंडू बिघिट केलाय, झेल झालाय अभि करपे. जबरदस्त झेल फलंदाज अखिल शेख. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी. संघाची धावसंख्या आणि पडझड होताना जे काय आपल्याला पाहायला मिळते 58 या धावसंख्येवरती संघ आपण पाहतोय 2 गाड्यांचा मोबदला. शिव मल्हार 11 हा संघ आपल्याला जो काही देताना पाहायला मिळाला. शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 46 धाव्यांची गरज. दी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत सुरेश मोरे. गोकुळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 सामन्यामध्ये नौशाद शेख या खेळाडूला आपण पाहिले नाही, परंतु महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याची थोडीशी वाट पाहिली आणि तो समोरच्या संघावरती भारी पडला. अर्धशतकीय खेळी या आधीच्या डावामध्ये नौशाद शेख या खेळाडूने केलेली आहे आणि आता काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 4 चेंडू मध्ये फक्त 6 धावा नौशादनं जे आपण पाहतोय खर्च केलेत. एक महत्वपूर्ण गडी देखील बाद केलाय. शेवटचे 14 बॉल विजयासाठी 46 धाब्यांची गरज. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी संघ मालकांसाठी फ्रीज आहे असे आदरणीय इन्फिनिटी नेटवर्क सोल्युशनचे मालक अमोल शेठ ज्ञानदेव गडाख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अमोल साहेबांचं देखील गडाख साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. याच बरोबर इथे पाहायचं आपल्याला बिग ॲट दी फायर. चौकार 4 रन. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत धमाका मात्र केलाय. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 62 धाबा. 13 चेंडू विजयासाठी आपण पाहत आहोत 42 धाब्यांची गरज. लक्ष्य मात्र साधत असताना आपण पाहत आहोत यश मात्र संपादन होणार का. आज जर लढाल तर नक्कीच या ट्रॉफीवरती तुमचं नाव कराल आणि आज फक्त 5 बसाल तर फक्त 5 बसाल. ओ इथे क्लीन बॉल फर्निचर डिस्टॉर केले. बिग विकेट सुरेश मोरे बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी. सुरेश मोरे या खेळाडूला देखील बाद करण्यामध्ये नौशाद यशस्वी झाला. सामन्याचं समीकरण आता 12 बॉल 42 आहे. आता जे काही करायचंय ते निलेश शिंदे या खेळाडूलाच करायचंय. दुसऱ्या बाजूला विकेट वरती अजून एक खेळाडू चांगला आहे दीपक साळवे. याही खेळाडूच्या नावावरती राहुरी टेनिस क्रिकेटमध्ये अर्धशतकांचा जबरदस्त परफॉर्मन्स आहे. अनुभव याही खेळाडूकडे आहे. शेवटचे 12 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत. अजून देखील ज्या काही बनवायच्या 42 धाबा. जाऊ द्या पाणी आतमध्ये तोपर्यंत संधी देऊया डीजे वाल्यांना. वाजवा डीजे. तुमच्या अनमोल सौजन्याने वांबोडी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले आपल्या स्पर्धेला ड्रिंक ब्रेक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी ड्रिंक ब्रेक सौजन्य देणारे अन्ना कोल्ड ड्रिंक्स माननीय अनिल कुसमुडे यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार मनपूर्वक धन्यवाद. एक घोट घेतला की डोकं कसं तड 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 तड. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 42 धाब्यांची गरज आहे. सलामीची जोडी तोडून फोडून काढलेली आहे. त्यानंतर आता दीपक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निलेश शिंदे. हे 2 महत्वपूर्ण खेळाडू शिव मल्हार 11 टीमच्या आतमध्ये जे आपण पाहतोय पोहोचलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहत आहोत महेश घोरफडे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयार आहे. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये शेवटचा या पर्व 2 ची म्हणजे 2024 ची ही शेवटची मॅच इथे जी की आपल्याला पाहायला मिळते.
या ठिकाणी निलेशनी जर सामना जिंकून दिला तर बाद्रा प्रतिष्ठानच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे, परंतु दीपकच्या बॅट मधून एक मात्र हवाई 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 फायर षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. या ठिकाणी सोनू देशमुख आणि विवेक शेठ सगळीकडे यांच्या वतीने आपण पाहत आहोत. जो गोलंदाज इथे विकेट हॅट्रिक करेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. 11 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. गोलंदाजांवरती पारितोषिकांची खैरात आहे. 11 बॉल 36 धाव्यांची गरज. दाजींचा संघ जर जिंकला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोस्ती क्रिकेट क्लब उमरे. याच बरोबर हा चेंडू इथे आपण पाहत आहोत. स्विंग झालाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. शेवटचे जे काही आपण पाहतोय 10 चेंडू आणि विजयासाठी 32 धाव्यांची गरज आहे. 10 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. 32 धाव्यांची गरज आहे. क्रीडा रसिकांनो कुठेही जाऊ नका. हा सामना सहजासहजी संपणार नाहीये. दीपकची बॅट मात्र इथे आपण पाहतोय चालली. एक षटकार चौकाराला 2 चेंडू मध्ये 10 धावा इथे पण आपण पाहत आहोत आलेल्या आहेत. 10 बॉल विजयासाठी 32 धाव्यांची जी काही आपण पाहतोय गरज आहे. आयोजकांनी घेतलेली मेहनत, पारितोषिक दात्यांना दिलेले पैसे आणि याच बरोबर आणखीन एक व्हाईट बॉल. हा गेला व्हाईट बॉल. हॉटेल श्री धनराज माई चिंचोरा प्रोप्रायटर संतोष शेठ भाकरे यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. शिव मल्हार 11 हा संघ जर जिंकला, राजेंद्र गायकवाड दाजींची टीम जर जिंकली, एसटी मोबाईल सागर शेठ संकपाळ यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं प्राइज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 31 धाव्यांची गरज. याच बरोबर हा चेंडू इथे पाहायचा आपल्याला. डीप कॉर्नरला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. तोपर्यंत घेतली जाईल फक्त 1 धाव. एका धावेनं संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती 74 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 9 चेंडू विजयासाठी 30 धाव्यांची गरज. मराठीमध्ये एक म्हण आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. कष्ट करावे लागतील, स्ट्रगल करावे लागेल. स्ट्रगल केल्याशिवाय तुम्ही कधीच गुगल वरती येणार नाही. चमत्कार करावे लागेल, तेव्हा कुठेतरी ही सर्व जनता क्रीडा रसिक तुम्हाला नमस्कार घालतील. पायचे ती ताकद आहे निलेश शिंदेकडे. 9 बॉल विजयासाठी 30 धाव्यांची गरज. जनतेचा नक्कीच आपण आभार मानूयात. क्रीडा रसिकांना मात्र तुफान गर्दी इथे आपण पाहतो या क्रीडांगणावरती केलेली आहे. सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार आहे. याच बरोबर हा चेंडू हवेमध्ये असेल. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल खाली. ओ झेल सटकलाय. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेत असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. वसीमभाई चिकन अँड फिश सेंटर वांबोरी प्रोप्रायटर माननीय वसीमभाई खान म्हणतात. हे बाई प्युअर याडा माल. हे आता कसं वाटतंय. थँक्यू थँक्यू थँक्यू. झेल सटकलेला आहे आणि मॅच मध्ये परत एकदा रोमांच. 8 चेंडू आणि विजयासाठी 27 धाव्यांची गरज. काय मॅच आहे पहा. जबरदस्त. नासिर कडून नक्कीच आपण पाहतोय या मॅन मॅच मध्ये नक्कीच आपल्याला थोडीशी चुकी पाहिली. झेल सटकला परंतु तिथे धावा देखील 3 आल्या. दीपक शेठ पागेरी आणि वैभव गांधले यांच्या वतीने देखील सामना जरी इथे जिंकला ना तर 500 रुपयाचं प्राइज आहे. 8 चेंडू 27 धाव्यांची गरज. ही ऑनलाईनची जी काही पारितोषिक आहेत, जे जवळजवळ फोनच बंद होत नाहीये, सारखे कॉल SMS चालू आहेत, त्या पारितोषिक देणाऱ्यांचं देखील मनापासून स्वागत आभार आहे. याच बरोबर बिखिट केलाय आणि इथे पाहायचं आपल्याला. ओ
झेल परत एकदा आपण पाहतोय कन्वर्ट होऊ शकला नाही. चांगला प्रयत्न तिथे राहिलेला आहे ऋषीचा. शेवटचे 7 चेंडू 26 धाब्यांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा आहे दोनही टीम साठी. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. पाहायचं आपल्याला 5व्या ओव्हरचा हा नक्कीच इथे एक बॉल इथे आपण पाहणार आहोत. शिल्लक आहे 7 चेंडू 26 धावा. प्रेक्षकांना जो सामना पाहायचा होता ना तो इथे मात्र पाहायला मिळतोय. फायनल मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. 7 चेंडू 26 धावा. रवींद्र भाऊ ससाणे यांच्या वतीने देखील हा सामना जिंकून दिला बॅट्समननी तर 500 रुपयाचं प्राइज. ओ हा चेंडू इथे आपण पाहतोय स्टेअर केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल आणि इथे पाहायचं आपल्याला धाव घेण्याचा प्रयत्न. याच बरोबर रन मात्र आपण पाहतोय कंप्लीट आहे. परंतु स्टंपिंग झाली की नाही पाहायचं आपल्याला इथे मात्र चेक केलं जाते. पंचांचा इशारा येईल. डिसिजन पेंडिंग आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत 6 चेंडू आणि विजयासाठी अजून देखील निर्णय आपण पाहतोय प्रत्यक्ष मध्ये आहे. रवी भाऊ ससाणे यांच्या वतीने राजेंद्र गायकवाड दाजींची टीम जिंकली तर 1000 रुपयाचं प्राइज आहे. निलेश सिन्ने आणि दीपकनं हा सामना जर जिंकून दिला संघाचे संघ मालक राजेंद्र गायकवाड दाजी यांच्या वतीने दोनही फलंदाजांना 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रतिष्ठेचा सामना आहे. इथे प्रथम क्रमांकावरती कोणी पाहत नाही परंतु पहिल्या क्रमांकाचा करंड किती उचलायचा यासाठी चालू असलेली लढाई. नासिरभाई कोतवाल यांच्या वतीने देखील आपण पाहत आहोत. राजेंद्र गायकवाड दाजींची टीम जिंकली तर दाजींसाठी 500 आणि या दोनही फलंदाजांसाठी 500 नासिरभाई कोतवाल यांच्या वतीने प्राइज आहे. शेवटचे जे आपण पाहतोय 6 बॉल शिल्लक आहे आणि विजयासाठी 24 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक षटकाराला विकास शेठ मोहिते यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. विष्णुभाऊ पंडित यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. राजेंद्र गायकवाड दाजींची टीम जिंकली तर काय पारितोषिक आहेत कोणतरी कॅल्क्युलेटर घेऊन बसता इकडे. धाव फलकावरती जे आपण पाहत आहोत 6 बॉल 24 धाब्यांची गरज. सामन्याला जे आपण पाहतोय सुरुवात होईल. शेवटचे जे काही आपण पाहत आहोत 6 बॉल 24 धाबा. ऋषी बाचकरच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. काय होणार आहे पाहायचं आपल्याला. या महत्वपूर्ण सामन्याचे आपण सर्वजण इथे मात्र साक्षीदार होऊयात. पहिलाच बॉल वाईड बॉल. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय वाईड आलेला आहे. वाईड बॉल वाईड बॉल. हॉटेल श्री धनराज माई चिंचोरा प्रोप्रायटर संतोष शेठ भाकरे यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज आहे. संकेत पाटील यांच्या वतीने देखील राजेंद्र गायकवाड दाजींची टीम जिंकली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. जबरदस्त पारितोषिकांची खैरात आहे. परंतु पाहायचंय शेवटपर्यंत ही मॅच कोण जिंकणार. राहुल शेठ भांबळ यांच्या वतीने देखील प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं प्राइज आहे. ही मी सांगितलं नाही याआधी सुद्धा की हे जे मान्यवर पारितोषिक लावतायत ना शिव मल्हार 11 टीम वरती हे पैसे नाहीत. हे खरं तर राजेंद्र गायकवाड दाजींवरती केलं गेलेलं प्रेम आहे. वेळ 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 टाइम इज मनी. वेळ थोडासा वाचवा प्लीज सहकार्य करा. 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 23 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त सामना. दीपकची मात्र आयुष्यातील महत्वपूर्ण इनिंग आहे. ओ आणि याच बरोबर हा चेंडू इथे आपण पाहत आहोत डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे.
खर तर मी धनुभाऊ जोरवेकर यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. शिव मल्हार 11 टीम जिंकली तर 5 बॉल विजयासाठी 23 धाव्यांची गरज. आणि याच बरोबर इथे पाहायचंय आपल्याला लागोपाठचे 2 बॉल डॉट निर्धाव चेंडू. ही रणनीती आहे ना, ही सातत्याने ऋषी भास्करची आपण पाहिलेली आहे की ऑफ साइडला बॉल ठेवला दीपकला खेळण्यापासून. सर आता इथं आहे वेळ, बरोबर आहे, चला घाई करा, ठीक आहे, परंतु इथे भरपूर बक्षीस येत आहेत, ती सुद्धा पुकारावी लागतात, त्यामुळे सहकार्य सर्व जणांना करावं लागेल. 4 बॉल 23 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू विजयासाठी आपण पाहत आहोत, 23 धाव्यांची गरज. ड्रोनच्या माध्यमातून मात्र सर्व नक्कीच आपण पाहतो या क्रिकेटच्या स्पर्धेची शेवटची काही क्षणक चित्र शेवटच्या चॅनलच्या माध्यमातून टिपली जात आहेत. हा चेंडू ओहो महेश वाळकेनं त्या ठिकाणी आपण पाहतोय बॉल पूर्णपणे आपण पाहत आहोत अडवलाय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. धाव फलकावरती आपण पाहत आहोत 2 धावा आल्यात. 3 चेंडू विजयासाठी 21 धाव्यांची गरज. 100 आकडा क्रॉस करायचा होता ना, तिथेच कुठेतरी संघ मानामध्ये हारलाय की काय. जबरदस्त धाव संख्या पहिल्या डावामध्ये खरं तर धुमाकूळ घातला होता न्यू स्टार राहुरी या टीमने. गोलंदाजी इथे आपण पाहत आहोत ऋषी भास्करनं मात्र कमाल केली आहे. जे 2 चेंडू डॉट गेले ना, तिथं सामना फिरलाय. शेवटचे 3 बॉल विजयासाठी 21 धाब्यांची गरज. 3 चेंडू 21 धाबा. सामन्याला परत एकदा सुरुवात. याच बरोबर हा चेंडू समोरच्या बाजूला चढवलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत आणि इथे आता बॉडी लँग्वेज तुम्हाला फलंदाजांची कळेल. कदाचित प्रेक्षकांनी थोडीशी पावलं देखील हलवली आहेत. सामन्याचं समीकरण पाहता प्रेक्षक राजा खूप हुशार आहे. प्रेक्षकांनी रिझल्ट देखील डिक्लेअर केलाय. 2 चेंडू विजयासाठी 20 धाव्यांची गरज. या ज्या वेदना आहेत ना, या खरं तर प्रेक्षकांना काही एक घेणं देणं नसतं. कोणी जिंकू कोणी हरू, परंतु मॅच सारखी जी काय मॅच इथे आपण पाहतोय झालेली आहे. वेदना खऱ्या अर्थानं होत असतील अजय चोथेला, त्याचं स्वप्न होतं खरं तर गायकवाड दाजींना इथे फायनल मारून द्यायची. पाहायचं आपल्याला याच बरोबर इथे पाहायचं आपल्याला, परंतु इथे मात्र नक्की चौकार जरी असला तर नाराज असेल स्वतःवरती निलेश. 4 रन चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. एक चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 16 धाव्यांची गरज आहे. क्रीडा रसिकांना एक विनंती आहे, कोणीही कुठं जाऊ नका. ताबडतोब आपण इथे पारितोषिक वितरण कार्यक्रम करणार आहोत. 4ही टीमच्या खेळाडूंना ही सूचना आहे. संघ मालकांना 12च्या 12 टीमच्या संघ मालकांना विनंती आहे, आपला मान सन्मान सोहळा कमिटीच्या वतीने या ठिकाणी होणार आहे. 1 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 16 धाव्यांची गरज आहे. आणि याच बरोबर शेवटचा बॉल सीमारेषेच्या बाहेर. न्यू स्टार राहुरी हा संघ आपण पाहत आहोत. 2024 नमो चषकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतोय. पवन शेठ उंबरवाल, विशाल शेठ काशीद यांच्या मालकीची टीम मेगा फायनल विजयी होतोय. अभिनंदन.